नगरकर आत्तापर्यंत खूप जुन्या स्टाईलचे हायलाइट्स पाहिले असतील, पण आता नगरमध्ये एकदम ट्रेंडिंग आणि प्रीमियम हायलाइट्स टेक्निक आपण आज वापरली आहे, ज्याच्यामध्ये आपण 60 फॉइल्स लावल्या होत्या. नमस्कार मित्रांनो, माझे नाव सागर दळे आणि मी नगरमध्ये एक सलून रन करतो. आज आमच्याकडे एक मॅम आले होते. त्यांचे हेअर्स खूप थिक होते, हेल्दी होते आणि त्यांना हायलाइट्स हवे होते, पण त्यांच्या हेअर्सवर पॅराडाईज कलर वापरला होता. त्यामुळे आपण एक पॅच टेस्ट करून घेतली. बेबी लाईट्समध्ये खूप जास्त नॅचरल आणि ब्लेंड लुक भेटतो आणि एकदम छोटे छोटे डायमेन्शन्स असतात, जेणे की त्यांना एकदम रिच लुक भेटतो. खूप छोटे छोटे सेक्शन घेऊन आपण प्रॉपर ॲप्लिकेशन केले होते आणि छोटे सेक्शन घेतल्यामुळं आपल्याला एकदम छान असा लुक भेटणार होता. निगेटिव्ह स्पेस आपण एकदम छोटा ठेवला होता, जेणे की आपल्याला हायलाइटेड लुक जास्त मिळेल आणि यासाठी आपल्याला 60+ फॉइल्स लागल्या होत्या, कारण की हेअर्स पण खूप जास्त थिक होते. प्रोसेस थोडा टाइम कन्झ्युमिंग होता आणि रेग्युलर हायलाइट्सला खूप तर खूप आपल्याला हाफ आवर लागतो, पण ह्या हायलाइट्सला आपल्याला 1.5 hours लागला होता, कारण की कन्सिस्टन्सी बॅक टू बॅक फॉइलिंग करायचं होतं आपल्याला. 30 मिनिट्सचा वेटिंग पिरियड ठेवला आपण आणि त्याच्यानंतर हेअर वॉश करून घेतला आणि हेअर वॉश नंतर हेअरकट केला. हेअरकट आपला सिग्नेचर लेअर केला भाई, एकदम भारी विषय. फायनल लुक तर एकदम मस्त, सॉफ्ट, सिमलेस, ब्लेंडेड आणि इलिगंट दिसत होता. पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन दिसत होतं. आय कॅचिंग वाटत होता हेअर कलर आणि खूप मजा आली. क्लायंटला देखील खूप आवडला आणि हेअरकट पण खूप सुंदर दिसत होता. तुम्हाला देखील असंच ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तर आमच्या सलॉन्सला नक्की व्हिजिट करा. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत फॉलो करून घ्या. थँक्यू.